सध्या आपण वनताराची सफर करतोय आणि वनतारामध्ये कशा पद्धतीने प्राण्यांना ठेवलं जातं आणि त्यांची निगा राखली जाते याची इत्तमभूत माहिती जी आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सध्या आपण जकुझी हायड्रोथेरपीच्या प्लांट जवळ आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रेशर मेंटेन करून पाणी जे आहे ते तलावामध्ये सोडलं जातं आणि या तलावामध्ये आपण पाहू शकतो की हत्ती जे आहेत ते मनसोक्त पद्धतीने आपल्या स्वच्छंदी पद्धतीने या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। ही एखाद्या प्रकारची मेडिकल थेरपी आहे, ही हायड्रोथेरपी आहे। संधिवाताचा जो प्रॉब्लेम जो आहे, आजार जो आहे तो हत्ती यांना होतो, तो आजार कुठेतरी दूर करण्याकरता या संपूर्ण हायड्रोथेरपीचा वापर जो आहे तो केला जातो। आणि आपण पाहू शकतो की मोठा हा संपूर्ण तलाव जो आहे तो खास करून हत्तीसाठी तयार करण्यात आलेला आहे। जकुझी हायड्रोथेरपी या पद्धतीचं नाव आहे आणि त्या पद्धतीची ट्रीटमेंट जी आहे ती या इकडच्या हत्तींना होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रेशर क्रिएट करून पाणी जे आहे ते हत्तीच्या अंगावरती सोडलं जातं आणि त्यांचा जो संधिवाताचा आजार जो आहे तो दूर करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि मोठ्या प्रेशर क्रिएट करून हा पाणी जो आहे तो हत्तीच्या अंगावरती सोडलं जातो, जेणेकरून त्यांचे जे सांध्यांचं दुखणं आहे, अर्थात आर्थरायटिसचा जो आजार आहे, सांधिवाताचा जो आजार आहे तो दूर करण्याकरता या संपूर्ण हायड्रोथेरपीचा उपयोग केला जातो। मगाशी आपण ज्या हायड्रोथेरपीच्या संपूर्ण तळ्याला भेट दिली होती तिकडे अशा जकुझी पद्धतीने थेरपी नव्हती, परंतु आता हे दुसरं तळं जे आहे मोठं तळं आहे आणि या तळ्यामध्ये आपण पाहू शकतो की जकुझी पद्धतीने संपूर्ण हायड्रोथेरपी जी आहे ती या ठिकाणी हत्तींची होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वनतारामध्ये जवळपास 260हून अधिक हत्ती जे आहेत ते या वनतारामध्ये आहेत आणि त्यांची कशा पद्धतीने निगा राखली जाते या वनताराच्या प्रशासनाकडनं आपण आता सध्या पाहू शकतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वनतारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।